नमस्कार. आज आपण एका अत्यंत विलक्षण जगात डोकावणार आहोत, क्वांटम विश्व. इथले नियम आपल्या नेहमीच्या जगापेक्षा खूप वेगळे आहेत. हो, आणि आपण आज दोन महत्वाच्या संकल्पनांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. क्वांटम सुसंगतता म्हणजे कोहेरन्स. आणि क्वांटम विसंगतता म्हणजे डेकोहेरन्स. अगदी. यासाठी आपल्याकडे काही शास्त्रीय लेख आहेत, संशोधन अहवाल आहेत आणि ह्या संकल्पना सोप्या करणाऱ्या माहितीचा आधार आपण घेतलाय. म्हणजे या सगळ्याचा सार काढण्याचा प्रयत्न करूया. आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर क्वांटम जगाचे हे अजब नियम नक्की काय आहेत, ते आपल्या अनुभवाच्या जगापेक्षा इतके भिन्न का आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, हे क्वांटम जग आपल्या ओळखीच्या नॉर्मल जगात कसं काय बदलतं. बरोबर. याच गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत शोधण्याचा आपला प्रयत्न राहील. विशेषतः क्वांटम कम्प्युटिंगसाठी हे समजून घेणे इतकं महत्त्वाचं का आहे, यावर भर देऊया. हो, नक्कीच. कारण क्वांटम फिजिक्समधल्या काही गोष्टी खरंच चक्रावून टाकणाऱ्या आहेत, नाही का? अगदी. जसं की एखादा कण एकाच वेळी अनेक ठिकाणी असणं. सुपरपोजिशन. हो, किंवा ते श्रोडिंगरचं मांजर. हो, जे पेटीत जिवंत आणि मृत दोन्ही अवस्थांमध्ये एकाच वेळी असतं, असं म्हणतात. हे कसं शक्य आहे? चला यामागचं विज्ञान समजून घेऊया. सुरुवात करूया क्वांटम सुसंगततेने म्हणजे कोहेरन्सने. आणि त्यातली पहिली आणि कदाचित सर्वात प्रसिद्ध संकल्पना म्हणजे सुपरपोजिशन. आपल्या जगात कसं असतं, दिवा एकतर चालू असतो किंवा बंद. बरोबर. पण क्वांटम जगात तसं नाही. तिथे कसं असतं? क्वांटम जगात एक कण, समजा आपण क्वांटम कम्प्युटरमधला क्युबिट घेतला, तर तो एकाच वेळी 0 आणि 1 या दोन्ही अवस्थांमध्ये असू शकतो. म्हणजे नक्की काय असतो तो? तो कोणत्या तरी एका अवस्थेत निवड करण्याऐवजी दोन्ही शक्यता एकत्र धरून ठेवतो. म्हणजे जोपर्यंत आपण त्याला मोजत नाही, तोपर्यंत तो दोन्ही अवस्थांच्या एका मिश्रणात असतो. अच्छा. गणिती भाषेत याला C++ असं लिहितात. इथे अल्फा आणि बीटा हे आकडे ठरवतात की मोजल्यावर तो 0 सापडण्याची शक्यता किती आणि 1 सापडण्याची शक्यता किती. पण मोजण्यापूर्वी तो दोन्ही आहे. अगदी. हेच महत्वाचं आहे. हे प्रत्यक्षात कसं दिसतं? म्हणजे काही उदाहरण आहे का याचं? हो, प्रकाशाच्या ध्रुवीकरणाचा प्रयोग खूप छान आहे. कल्पना करा, तुम्ही 2 पोलरॉइड फिल्टर घेतले, एक आडवा, एक उभा. हां. आडव्यातून गेलेला प्रकाश उभ्यातून जाऊ शकत नाही, सगळा प्रकाश अडवला जातो, बरोबर? बरोबर. पण जर तुम्ही या दोघांच्या मध्ये एक तिरका म्हणजे समजा 45 अंशाचा फिल्टर टाकला, तर काय होईल? तर प्रकाश जाणार नाही असं वाटतंय. नाही. गंमत म्हणजे चक्क काही प्रकाश त्या तिसऱ्या उभ्या फिल्टरमधून बाहेर पडतो. काय सांगताय? हे कसं शक्य आहे? सुपरपोजिशन अवस्थेत टाकतो. आता तो प्रकाश फक्त आडवा नाही किंवा फक्त उभा नाही, तर त्या दोन्हींच्या एका विशिष्ट मिश्र अवस्थेत आहे. अच्छा. आणि त्यामुळे त्याचा काही भाग उभ्या फिल्टरमधनंही जाऊ शकतो. हे सुपरपोजिशन शिवाय आपल्याला स्पष्टच करता येत नाही. कमाल आहे. आणि मग ते श्रोडिंगरच्या मांजराचं काय? ते तर आणखीनच विचित्र वाटतं. हो, तो एक विचार प्रयोग आहे. तो मुळात क्वांटम जगाची विचित्रता आणि आपल्या नेहमीच्या अनुभवातला फरक दाखवण्यासाठी मांडला गेला होता. काय आहे तो प्रयोग? कल्पना करा, एका बंद पेटीत मांजर आहे आणि तिथेच एक किरणोत्सारी अणू आहे. जर तो अणू एका तासात विघटित झाला, तर एक यंत्रणा कार्यान्वित होऊन विषारी वायू बाहेर पडेल आणि मांजर मरेल. आणि नाही झाला तर? नाही झाला तर मांजर जिवंत राहील. क्वांटम मेकॅनिक्सनुसार जोपर्यंत आपण पेटी उघडून पाहत नाही, तोपर्यंत तो अणू विघटित झालेला आणि न झालेला अशा सुपरपोजिशनमध्ये असतो. ओके. त्यामुळे त्याच्याशी लोणलेलं मांजर ही जिवंत आणि मृत अशा सुपरपोजिशनमध्ये असतं. थांबा. म्हणजे तुम्ही म्हणताय की मांजर खरंच प्रत्यक्षपणे जिवंत आणि मृत दोन्ही असतं, जोपर्यंत आपण बघत नाही. हे पटायला जरा जड जातंय. हाच तर कळीचा मुद्दा आहे. हा विचार प्रयोग हेच दाखवतो की क्वांटम नियम जर सरळ आपल्या मोठ्या जगात लावले, तर ते किती विरोधाभासी वाटू शकतात. आपण नंतर बोलूच की प्रत्यक्षात असं का घडत नाही. पण क्वांटम पातळीवर सुपरपोजिशन हे एक वास्तव आहे. ठीक आहे. सुपरपोजिशन सोबत दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणालात, इंटरफेरन्स. याचा काय संबंध आहे? इथे क्वांटम कणांचा दुहेरी स्वभाव महत्वाचा ठरतो. ते कधी कणांसारखे वागतात तर कधी तरंगांसारखे. याला वेव्ह पार्टिकल ड्युअॅलिटी म्हणतात. प्रसिद्ध डबल स्लिट प्रयोगात हे अगदी स्पष्ट दिसतं. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनसारखे कण 2 बारीक फटींमधनं पाठवता, तर ते सरळ पलीकडे जातात. नाही,
ते पडद्यावर कुठे पोहोचतील याचा अंदाज घ्यायचा असेल तर असं वाटतं की ते एकाच वेळी दोन्ही फटींमधून गेले आहेत. दोन्ही फटींमधून एकाच वेळी हे कसे शक्य आहे? एक कण तर एकाच वेळी दोन जागी कसा जाईल? हेच तर क्वांटमचं वैशिष्ट्य आहे. इथे ते कण तरंगांसारखे वागतात. दोन्ही फटींमधून निघालेल्या त्यांच्या प्रोबॅबिलिटी वेव्हज म्हणजे संभाव्यता तरंग एकमेकांमध्ये मिसळतात, ज्याला आपण इंटरफिअरन्स म्हणतो. अच्छा. जिथे त्या एकमेकांना पूरक ठरतात म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स होतो, तिथे कण सापडण्याची शक्यता वाढते. आणि जिथे त्या एकमेकांना छेद देतात म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स होतो, तिथे शक्यता कमी होते. म्हणून मग पडद्यावर सरळ दोन पट्ट्यांऐवजी अनेक पट्ट्या दिसतात. अगदी बरोबर. तो वैशिष्ट्यपूर्ण इंटरफिअरन्स पॅटर्न तयार होतो. आणि याच इंटरफिअरन्सवर क्वांटम कम्प्युटिंग चालतं असं तुम्ही म्हणालात? हो, इंटरफिअरन्स हे क्वांटम कम्प्युटिंगचं खरं इंजिन आहे असं म्हणायला हरकत नाही. ते कसं काय? क्वांटम अल्गोरिदम्स काय करतात तर ते क्युबिट्सच्या सुपरपोजिशनमधील वेगवेगळ्या अवस्थांच्या फेज म्हणजे तरंगातील त्यांची स्थिती अशा प्रकारे हुशारीने नियंत्रित करतात की काय होतं? की चुकीच्या उत्तरांकडे नेणारे जे संभाव्य मार्ग आहेत ते डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्समुळे एकमेकांना नष्ट करतात आणि योग्य उत्तराकडे नेणारे मार्ग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्समुळे अधिक प्रबळ होतात. म्हणजे जणू काही अनेक संभाव्य उत्तरांमधून बरोबर उत्तर आपोआप उभरून येतं? अगदी तसंच. शक्तिशाली अल्गोरिदम्स जसे क्वांटम फोरियर ट्रान्सफॉर्म, QFT किंवा ग्रोवर अल्गोरिदम ह्याच मूलभूत तत्वावर आधारित आहेत. तर या सगळ्यावरून सुसंगतता किंवा कोहिरन्स ची नेमकी व्याख्या काय करता येईल? सोप्या भाषेत सांगायचं तर सुपरपोजिशनमधील वेगवेगळ्या क्वांटम अवस्थांमध्ये एक स्थिर आणि निश्चित असा फेज संबंध टिकून ठेवण्याची क्षमता. म्हणजे जणू काही एका ऑर्केस्ट्रामध्ये वेगवेगळी वाद्य एका सुरात एका लयीत वाजत आहेत. तो सूर टिकून राहणं महत्वाचं आहे. याचं काही उदाहरण आहे का? लेझर लाईट. लेझर लाईट हे कोहरेन्सचं उत्तम उदाहरण आहे. त्यातले सर्व फोटॉन्स एकाच फेजमध्ये असतात, म्हणून तो प्रकाश कोहरेंट असतो. एका दिशेने एकसारखा जातो. आणि साधा बल्ब? साधा बल्ब इनकोहरेंट असतो. त्यातले फोटॉन्स वेगवेगळ्या यादृच्छिक फेजमध्ये बाहेर पडतात, त्यामुळे त्याचा प्रकाश विखुरलेला असतो. कळलं. म्हणजे ही सुसंगतता, हा कोहेरन्स क्वांटम कम्प्युटिंगसाठी खूप मौल्यवान आहे. हो, पण एक मोठी अडचण आहे. काय? ती अत्यंत नाजूक आणि क्षणभंगूर असते. कोणताही क्वांटम सिस्टम हा सुसंगतपणा फार काळ टिकवून ठेवू शकत नाही. किती काळ? हा काळ सिस्टीमवर अवलंबून असतो, पण त्याला कोहेरन्स टाईम म्हणतात. क्वांटम कम्प्युटर्सना त्यांचं जे काही गणित करायचं आहे ते याच मर्यादित वेळेत म्हणजे कोहेरन्स नष्ट होण्यापूर्वी पूर्ण करावं लागतं. पण ही सुसंगतता, हा कोहेरन्स नष्ट का होतो? इथेच विसंगतता किंवा डिकोहेरन्स येतो का? अगदी बरोबर. डिकोहेरन्स म्हणजे कोहेरन्सचा शत्रू. असं का? कारण कोणतीही क्वांटम प्रणाली प्रत्यक्षात कधीच पूर्णपणे वेगळी, आयसोलेटेड नसते. ती तिच्या सभोवतालच्या वातावरणाशी सतत संवाद साधत असते. अगदी हवेच्या कणांशी, प्रकाशाच्या फोटॉनशी, उष्णतेच्या लहरींशी सतत काहीतरी इंटरॅक्शन चालू असते. आणि या संवादामुळे काय होतं? कोहेरन्स कसा जातो? या प्रत्येक संवादामुळे प्रणाली आणि पर्यावरण यांच्यात एक प्रकारचा संबंध किंवा गुंता निर्माण होतो. यालाच एन्टँगलमेंट म्हणतात. एन्टँगलमेंट म्हणजे ती दोन कण जोडलेले असल्याची संकल्पना. हो, तीच. इथे प्रणाली पर्यावरणातील कणांशी एन्टँगल होते आणि मग काय होतं, प्रणालीची जी नाजूक क्वांटम माहिती असते, तिची सुपरपोजिशन अवस्था, तिच्या फेजचे संबंध, ती हळूहळू पर्यावरणात लीक होते, पसरते. म्हणजे माहिती गहाळ होते. गहाळ नाही म्हणता येणार, ती नष्ट होत नाही, पण ती फक्त प्रणालीपुरती मर्यादित न राहता पर्यावरणात मिसळून जाते. ओके. गंमत म्हणजे प्रणाली आणि पर्यावरण यांना एकत्र पाहिलं तर ते अजूनही एका मोठ्या क्वांटम अवस्थेतच असू शकतात. पण जर आपण फक्त त्या प्रणालीकडे पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की तिची सुसंगतता नष्ट झालीये. जणू काही ऑर्केस्ट्राचा सूर बेसूर झालाय. अगदी. याच प्रक्रियेला डिकोहेरन्स म्हणतात आणि क्वांटम कम्प्युटर बनवण्यामधलं हे सर्वात मोठं आव्हान आहे. आपण डबल स्लिट प्रयोगाकडे परत जाऊया. तिथे डिकोहेरन्स कसं दिसेल? आपण पाहिलं की कण कुठून गेला हे माहीत नसेल तर इंटरफेरन्स दिसतो. बरोबर. पण समजा आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कण नक्की कोणत्या फटीतून गेला. समजा आपण एका फटीजवळ एक डिटेक्टर लावला जो कण गेला की नाही हे सांगेल. तर काय होईल? तो इंटरफेरन्स पॅटर्न तो गायब होतो. गायब. का? कारण त्या डिटेक्टरने कणाशी संवाद साधला,
म्हणजे पर्यावरणाने या केसमध्ये डिटेक्टरने कणाची माहिती मिळवली. विच पाथ इन्फॉर्मेशन म्हणतात त्याला. या संवादामुळे कण आणि डिटेक्टर यांच्यात एन्टँगलमेंट झाली. आणि त्यामुळे दोन्ही फटींमधून जाण्याच्या संभाव्य मार्गांमधला जो निश्चित फेज संबंध होता, जो इंटरफेरन्ससाठी आवश्यक होता, तो तुटला. आता कण एखाद्या क्लासिकल चेंडूसारखे वागतात, म्हणजे पडद्यावर फक्त 2 फटींच्या मागे 2 पट्टे दिसतात. इंटरफेरन्स नाही. अरे देवा, म्हणजे क्वांटम वर्तन टिकणं हे माहितीच्या गुप्ततेवर अवलंबून आहे. जर माहिती लीक झाली, पर्यावरणाला कळली, तर क्वांटम गुणधर्म गेले. नेमका हाच मुद्दा आहे. खूप छान पकडलत. जोपर्यंत प्रणालीची क्वांटम अवस्था पर्यावरणापासून लपलेली राहते, तोपर्यंत तिचे क्वांटम गुणधर्म टिकून राहतात. डेकोहेरन्स ही प्रक्रिया ती गुप्तता उघड करते. जणू काही पर्यावरण सतत प्रणालीवर नजर ठेवून आहे. अगदी. आणि ही नजरच क्वांटम परिणामांना दाबून टाकते, त्यांना क्लासिकल बनवते. यामुळेच कदाचित क्वांटम जग आणि आपलं नेहमीचं क्लासिकल जग यातला फरक स्पष्ट होतो. हे स्थित्यंतर, हे संक्रमण कसं घडतं? डेकोहेरन्स इथे काय भूमिका बजावतं? हा क्वांटम फिजिक्समधला एक खूप मोठा आणि गहन प्रश्न आहे. त्याला मेजरमेंट प्रॉब्लेम म्हणतात. म्हणजे श्रोडिंगरचं समीकरण सांगतं की क्वांटम सिस्टम सुपरपोझिशनमध्ये विकसित होते. पण आपण जेव्हा प्रत्यक्षात मोजमाप करतो, तेव्हा आपल्याला एकच निश्चित उत्तर मिळतं. जसं श्रोडिंगरच्या प्रयोगात मांजर एकतर जिवंत मिळतं किंवा मृत. दोन्ही अवस्था एकत्र कधीच नाही. हे कसं होतं? आधी काय म्हणायचे याबद्दल? पूर्वी कोपनहेगन इंटरप्रिटेशनमध्ये वेव्ह फंक्शन कोलॅप्स अशी कल्पना होती की मोजमाप केल्यावर वेव्ह फंक्शन कोसळतं आणि एकच उत्तर निवडलं जातं. पण का आणि कसं होतं हे स्पष्ट नव्हतं. मग डिकोहेरन्स काय सांगतं? डिकोहेरन्स याला एक भौतिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतं. ते म्हणतं की पर्यावरणाशी होणाऱ्या सततच्या संवादामुळे प्रणाली अशी वागायला लागते जणू काही तिचं वेव्ह फंक्शन कोलॅप्स झालं आहे. म्हणजे खरं कोलॅप्स होत नाही. डेकोहेरन्सच्या सिद्धांतानुसार प्रणाली आणि पर्यावरण एकत्र अजूनही एका मोठ्या क्वांटम अवस्थेत असू शकतात. पण आपण फक्त प्रणालीकडे पाहतो, जी पर्यावरणात गुरफटलेली आहे. त्यामुळे ती आपल्याला क्लासिकल वाटते. यामुळे आपल्याला मोठ्या वस्तू ज्या पर्यावरणाशी खूप जास्त आणि वेगाने संवाद साधतात, सुपरपोझिशनमध्ये का दिसत नाहीत, याचं एक समाधानकारक स्पष्टीकरण मिळतं. अच्छा, म्हणजे पर्यावरण एक प्रकारे निवड करतं की कोणती अवस्था टिकेल. आपण मगाशी श्रोडिंगरच्या मांजराबद्दल बोलत होतो. ते सुपरपोझिशनमध्ये का दिसत नाही? हो, याला एन्व्हायरनमेंट इंड्युस्ड सुपर सिलेक्शन किंवा थोडक्यात आईन सिलेक्शन म्हणतात. हे खूप रंजक आहे. काय आहे हे? गंमत म्हणजे आपलं हे नेहमीचं क्लासिकल जग कदाचित मूलभूत नाहीये. ते पर्यावरणाच्या सततच्या निवडीमुळे तयार होतंय. पर्यावरण अशा क्वांटम अवस्थांना प्राधान्य देतं, ज्या त्याच्याशी होणाऱ्या संवादाला सर्वात जास्त तहान धरू शकतात, म्हणजे ज्यांची माहिती पर्यावरणात सहज पसरते आणि टिकून राहते. यांना पॉइंटर स्टेट्स म्हणतात. आणि मोठ्या वस्तूंसाठी ही पॉइंटर स्टेट कोणती असते सहसा? बहुतेक वेळा ती वस्तूची जागा, पोझिशन असते. विचार करा, मांजर कुठे आहे पेटीत, इथे की तिथे, ही माहिती पर्यावरण, त्याच्यावर आदळणारे हवेचे कण, त्याच्यावरून परावर्तित होणारा प्रकाश सतत नोंदवत असतं, सतत मोजत असतं. नकळतपणे? हो, अगदी नकळतपणे. त्यामुळे मांजराच्या जागेचं सुपरपोझिशन, उदाहरणार्थ ते पेटीत इथे आणि तिथे एकाच वेळी असणं, तयार झालंच तरी ते पर्यावरणाशी होणाऱ्या प्रचंड संवादामुळे अक्षरशः क्षणार्धात डिकोहेर होतं, नष्ट होतं. म्हणूनच आपल्याला पेटी उघडायच्या आधीच मांजर एका निश्चित अवस्थेत, जिवंत किंवा मृत, मिळतं. ते कधीच जिवंत आणि मृत अशा सुपरपोझिशनमध्ये आपल्यासमोर येत नाही. अगदी. कारण त्याची स्थिती, स्टेट, ही पर्यावरणासाठी एक पॉइंटर स्टेट आहे, जी सतत निवडली जाते. म्हणजे वस्तूचा आकार महत्वाचा नाही, तर पर्यावरणाशी असलेला तिचा संवाद ठरवतो की ती क्वांटमसारखी वागेल की क्लासिकलसारखी. एक्झॅक्टली. म्हणूनच शास्त्रज्ञ अगदी 2000 अणू असलेले मोठे रेणूसुद्धा जर त्यांना पर्यावरणापासून खूप काळजीपूर्वक वेगळं ठेवलं, तर क्वांटम इंटरफेरन्स दाखवू शकतात. हे सिद्ध झालंय. आणि डिकोहेरन्समुळे क्लासिकल प्रॉबॅबिलिटीचे नियम कसे येतात? डिकोहेरन्समुळे काय होतं? गणितीय भाषेत सांगायचं तर संभाव्यता मोजताना जे इंटरफिरन्स दाखवणारे घटक असतात, म्हणजे क्रॉस टर्म्स, ते नाहीसे होतात. ते शून्याकडे जातात. त्यामुळे आपल्याला एकूण संभाव्यता काढण्यासाठी फक्त वेगवेगळ्या शक्यतांच्या संभाव्यतांची सरळ बेरीज करावी लागते, जसं आपण क्लासिकल जगात करतो. नाणीफेक केली तर छापा किंवा काटा येण्याची शक्यता आपण बेरीज करतो तसं.
पण मग डिकोहेरन्समुळे मेजरमेंट प्रॉब्लेम पूर्णपणे सुटतो का? म्हणजे ठीक आहे, सुपरपोजिशन दिसत नाही, पण नक्की एकच उत्तर का मिळतं? मांजर जिवंतच का मिळालं, मृत का नाही? हे डिकोहेरन्स सांगतं का? नाही, हा मुद्दा महत्वाचा आहे. डेकोहेरन्स हे पूर्ण उत्तर नाही. ते हे स्पष्ट करतं की मॅक्रोस्कोपिक सुपरपोजिशन का दिसत नाही आणि क्लासिकल संभाव्यता नियम कसे लागू होतात. पण कोणत्याही एका प्रयोगात फक्त एकच निकाल का समोर येतो, प्रॉब्लेम ऑफ आउटकम्स, याचं अंतिम उत्तर डेकोहेरन्स देत नाही. मग त्यासाठी काय? त्यासाठी मग मेनी वर्ल्ड्स इंटरप्रिटेशन किंवा ऑब्जेक्टिव्ह कोलॅप्स थिअरीज सारख्या अजूनही वादग्रस्त असलेल्या संकल्पनांची गरज लागते. पण डेकोहेरन्स हा त्या स्थित्यंतरामधला एक अत्यंत महत्वाचा आणि भौतिकदृष्ट्या सिद्ध झालेला भाग आहे. तर हे डिकोहेरन्स म्हणजे एका अर्थी क्वांटम जादू संपवणारी गोष्ट झाली आणि याचा थेट फटका बसतोय त्या तंत्रज्ञानाला जे आज क्वांटम जादूवर चालतं, म्हणजे क्वांटम कॉम्प्युटिंग. तिथे काय आव्हानं आहेत डेकोहेरन्समुळे? हो, क्वांटम कम्प्युटर्सची सगळी शक्ती क्युबिट्सच्या सुपरपोजिशन आणि एन्टँगलमेंटमध्ये आहे. पण डेकोहेरन्समुळे हेच गुणधर्म अत्यंत नाजूक बनतात, जणू काय पायाच कच्चा आहे. म्हणजे नक्की काय होतं? पर्यावरणातून येणारा कोणताही अवांछित नॉईस, गोंधळ म्हणूया, क्युबिटमधील क्वांटम माहितीला धक्का पोहोचवतो. मग तो नॉईज उष्णतेमुळे असो, बाहेरच्या चुंबकीय क्षेत्रांमुळे असो किंवा अगदी क्युबिट बनवलेल्या पदार्थातील अणू पातळीवरच्या दोषांमुळे असो. आणि यामुळे काय होतं? यामुळे क्युबिट्सची सुपरपोजिशन बिघडते, फेज संबंध तुटतात आणि परिणामी क्वांटम गणनेत चुका होतात. क्युबिट्स किती काळ ही क्वांटम अवस्था टिकवू शकतात हे मोजण्यासाठी काही मार्ग आहेत का? तुम्ही मगाशी कोहेरन्स टाइम म्हणालात, T1 आणि T2 असं काहीतरी ऐकलंय मी. बरोबर, हे दोन खूप महत्वाचे मापदंड आहेत ज्यांना कोहेरन्स टाइम्स म्हणतात. काय फरक आहे दोन्हींमध्ये? T1ला रिलॅक्सेशन टाइम म्हणतात. समजा क्युबिट ऊर्जेच्या वरच्या पातळीवर आहे, म्हणजे 1 अवस्थेत. तो किती वेळात ऊर्जा गमावून आपोआप खालच्या पातळीवर येतो, म्हणजे 0 अवस्थेत. हे T1 सांगतं. हा ऊर्जेशी संबंधित आहे. आणि T2? अजूक फेज संबंध असतो, तो किती लवकर बिघडतो किंवा नष्ट होतो हे सांगतो. क्वांटम गणनेसाठी हा T2 जास्त महत्वाचा आहे. का? कारण फेज संबंध बिघडला की इंटरफेरन्सची क्षमता जाते आणि इंटरफेरन्सवरच तर क्वांटम अल्गोरिदम्स चालतात. अच्छा. आणि T2 हा T1 पेक्षा कमी असतो म्हणालात? हो, T2 हा नेहमी T1 पेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त त्याच्या बरोबरीचा असतो. हे दोन्ही काळ जेवढे जास्त, तेवढा क्वांटम कम्प्युटर जास्त वेळ आणि जास्त क्लिष्ट गणित करू शकतो, चुका होण्याआधी. सध्या हे मायक्रोसेकंड्स किंवा मिलीसेकंड्समध्ये असतात, जे खूप कमी आहेत. बापरे. आणि या डेकोहेरन्सची, म्हणजे या नॉईजची कारणं काय काय असतात नक्की? कुठून येतो हा नॉईज? अनेक प्रकार आहेत, आपण काही मुख्य बघूया. हं. एक तर अर्थातच पर्यावरणीय कारणं. आपण बोललो तसं थर्मल चढउतार, उष्णतेमुळे अणूंची हालचाल, बाहेरून येणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स, उदाहरणार्थ मोबाईल टॉवर, रेडिओ लहरी, अगदी इमारतींमधील यांत्रिक कंपने सुद्धा परिणाम करू शकतात. दुसरं? पदार्थांमधील दोष, मटेरियल डिफेक्ट्स, हे विशेषतः सॉलिड स्टेट क्युबिट्समध्ये, जे सुपर कंडक्टिंग किंवा सेमीकंडक्टर मटेरियलने बनलेले असतात, खूप मोठी समस्या आहे. त्या मटेरियलमध्ये अणू पातळीवरचे सूक्ष्म दोष असतात, त्यांना 2 लेव्हल सिस्टम्स म्हणतात, किंवा चार्जमधील चढउतार, चुंबकीय क्षेत्रातील स्थानिक चढउतार, फ्लक्स नॉईज, हे सगळे क्युबिटला त्रास देतात. हे मटेरियल सायन्स समोरील मोठं आव्हान आहे. तिसरं? कंट्रोलमधील अपूर्णता, कंट्रोल नॉईज. क्युबिट्सना नियंत्रित करण्यासाठी, त्यांची अवस्था बदलण्यासाठी आपण मायक्रोवेव्ह किंवा लेझर पल्सेस वापरतो. पण ते पल्सेस अगदी 100% अचूक नसतात. त्यांच्या वेळेत, तीव्रतेत थोडा जरी फरक पडला तरी ती नॉईज बनते. आणि अजून काय? जसजसे आपण एकाच चिपवर हजारो किंवा लाखो क्युबिट्स बसवण्याचा प्रयत्न करतो, तसतसे ते एकमेकांच्या खूप जवळ येतात. मग एका क्युबिटला कंट्रोल करताना त्याचा परिणाम नकळतपणे शेजारच्या क्युबिटवर होतो किंवा त्यांच्या कंट्रोल लाईन्समधनं सिग्नल लीक होतो. याला क्रॉसटॉक म्हणतात. अरे देवा, आव्हानं तर खूपच दिसतायत. मग या डेकोहेरन्सवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स काय उपाय योजत आहेत? काही मार्ग आहेत का? हो, नक्कीच आहेत. हार मानलेली नाहीये. यासाठी बहुस्तरीय रणनीती वापरली जाते. म्हणजे एकाच उपायावर अवलंबून न राहता अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. कोणत्या पातळ्या? साधारणपणे 3 मुख्य स्तर म्हणता येतील. पहिला कोणता? पायरी 1, संरक्षण, पॅसिव्ह आयसोलेशन.
म्हणजे जणू काही क्युबिटसाठी एक अभेद्य किल्ला बांधायचा, पर्यावरणापासून त्यांना शक्य तितकं तोडून ठेवायचं. यात काय काय येतं? यात क्युबिट्सना प्रचंड थंड करणं म्हणजे जवळपास ॲब्सल्यूट झिरो म्हणजे जवळपास -273.15 डिग्री सेल्सिअस तापमानाजवळ, अगदी 10-20 मिली केल्व्हिनपर्यंत. यामुळे थर्मल नॉईज खूप कमी होतो. त्यांना व्हॅक्यूम चेंबर्समध्ये ठेवणं, चुंबकीय कवचांमध्ये म्यू मेटल शिल्डिंगमध्ये बंद करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत शुद्ध, दोषरहित पदार्थांपासून क्युबिट्स बनवणं. मटिरियल सायन्स इथे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. दुसरी पायरी? पायरी 2. सक्रिय प्रतिकार, ॲक्टिव्ह सप्रेशन. नुसतं संरक्षण पुरं नाही, काही नॉईज आत येणारच, त्याला सक्रियपणे विरोध करायचा. जणू काही किल्ल्यावर हल्ला झाला तर प्रतिहल्ला करायचा. म्हणजे कसं? याचं एक उदाहरण म्हणजे डायनॅमिकल डीकपलिंग, डीडी. यात काय करतात तर विशिष्ट वेळी क्युबिट्सना खास प्रकारचे कंट्रोल पल्सेस दिले जातात. हे पल्सेस पर्यावरणातील हळू बदलणाऱ्या नॉईजचा, लो फ्रिक्वेन्सी नॉईजचा प्रभाव उलटवून टाकतात किंवा नष्ट करतात. जणू काही तुम्ही आवाजाचा इको रद्द करत आहात. इंटरेस्टिंग. आणि तिसरी पायरी? पायरी 3. त्रुटी सुधारणा, एरर करेक्शन. इतकं सगळं करूनही काही चुका किंवा एरर्स क्वांटम गणनेत होणारच, डिकोहेरन्समुळे किंवा कंट्रोलमधील अपूर्णतेमुळे. या चुका शोधून त्या दुरुस्त करण्यासाठी क्वांटम एरर करेक्शन, QEC नावाचं तंत्रज्ञान विकसित केलं जात आहे. हे कसं काम करतं? याची कल्पना क्लासिकल एरर करेक्शनसारखीच आहे. समजा तुमच्याकडे एक महत्वाची माहिती 1 बिट आहे. ती हरवू नये म्हणून तुम्ही तिच्या 3 प्रती ठेवता. जरी एक प्रत खराब झाली तरी इतर 2 प्रती बघून तुम्ही ठरवू शकता की मूळ माहिती काय होती. QEC मध्ये थोडं वेगळं, पण तत्वतः असंच करतात. एका लॉजिकल क्युबिटची, ज्यात खरी माहिती आहे, ची माहिती अनेक फिजिकल क्युबिट्समध्ये विभागून एका विशिष्ट पद्धतीने साठवतात. मग काही अतिरिक्त क्युबिट्स वापरून सतत तपासलं जातं की काही चूक झाली आहे का. चूक आढळल्यास ती दुरुस्त केली जाते. महत्वाचं म्हणजे मूळ क्वांटम अवस्थेला धक्का न लावता. अगदी. हेच QECचं वैशिष्ट्य आणि आव्हान आहे. पण QEC प्रभावी होण्यासाठी ते जे फिजिकल क्युबिट्स वापरतं त्यांची स्वतःची एरर रेट खूप कमी असावी लागते, एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी. म्हणजे या तिन्ही पायऱ्या, संरक्षण, प्रतिकार आणि सुधारणा, एकत्रितपणे महत्वाच्या आहेत. हो, हा एक श्रेणीबद्ध दृष्टिकोन आहे. आता तुम्ही मध्ये म्हणालात की डिकोहरन्स आणि या मिश्र अवस्थांचं गणित मांडायला फक्त सायगले पुरेसं नाही, त्यासाठी डेन्सिटी मॅट्रिक्स लागतं. ते काय आहे थोडं सांगाल का? हो, नक्कीच. जेव्हा क्वांटम प्रणाली पूर्णपणे शुद्ध नसते, म्हणजे ती पर्यावरणाशी संवाद साधून एन्टँगल झालेली असते, किंवा जेव्हा ती एकापेक्षा जास्त क्वांटम अवस्थांचं क्लासिकल मिश्रण असते, तेव्हा तिचं वर्णन करण्यासाठी आपल्याला एका जास्त व्यापक आणि ताकदवर गणिती साधनाची गरज लागते. ते साधन म्हणजे डेन्सिटी मॅट्रिक्स किंवा डेन्सिटी ऑपरेटर, रो. हे मॅट्रिक्स काय सांगतं? जे मुख्य कर्णरेषेवरचे घटक असतात, डायगोनल एलिमेंट्स, ते सांगतात की क्युबिट 0 अवस्थेत असण्याची क्लासिकल शक्यता किती आणि 1 अवस्थेत असण्याची शक्यता किती. यांना पॉप्युलेशन्स म्हणतात. आणि कर्णरेषेवर नसलेले घटक, ऑफ डायगोनल? ते सगळ्यात महत्वाचे. ऑफ डायगोनल घटक, ऑफ डायगोनल एलिमेंट्स, हे 0 आणि 1 यांच्यातील फेज संबंध किती टिकून आहे हे सांगतात. यांना कोहेरन्सेस म्हणतात. हे ऑफ डायगोनल घटकच क्वांटम सुपरपोजिशन आणि इंटरफेरन्सची गणिती खूण आहेत. शुद्ध अवस्थेत हे घटक मोठे असतात. म्हणजे डिकोहेरन्स म्हणजे या ऑफ डायगोनल घटकांचा ऱ्हास होणं. एकदम बरोबर. डिकोहेरन्स प्रक्रियेचं गणिती रूप म्हणजे या डेन्सिटी मॅट्रिक्समधील ऑफ डायगोनल कोहेरन्स घटकांचं हळूहळू शून्याकडे जाणं. जेव्हा ते पूर्णपणे शून्य होतात तेव्हा डेन्सिटी मॅट्रिक्स फक्त डायगोनल उरतं. आणि डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे फक्त क्लासिकल संभाव्यता शिल्लक राहतात. क्वांटम इंटरफेरन्सची सगळी क्षमता संपलेली असते. प्रणाली पूर्णपणे क्लासिकल झालेली असते. पर्यावरणाच्या प्रभावाखाली क्वांटम प्रणाली वेळेनुसार कशी बदलते याचा गणितीय वर्णन करण्यासाठी मास्टर इक्वेशन, ज्याचं एक प्रसिद्ध उदाहरण लिंडब्लॅड मास्टर इक्वेशन आहे, वापरले जातात. त्यात हे डेकोहेरन्सचे परिणाम आपोआप समाविष्ट केलेले असतात. ठीक आहे. तर आजच्या या सखोल चर्चेचा सार काय काढता येईल? आपण कोहेरन्स आणि डिकोहेरन्सबद्दल बोललो. हो, मला वाटतं मुख्य मुद्दा हा आहे की क्वांटम सुसंगतता ही क्वांटम जगाची खरी शक्ती आहे,
जी सुपरपोजिशन आणि इंटरफेरन्स यांसारख्या अद्भुत घटनांमधून प्रकट होते आणि क्वांटम कम्प्युटिंगसारख्या भविष्यातील तंत्रज्ञानाचा आधार आहे. पण ही शक्ती अत्यंत नाजूक आहे. आणि डिकोहेरन्स हा पर्यावरणाशी होणाऱ्या अटल संवादामुळे त्या सुसंगततेचा होणारा नैसर्गिक ऱ्हास आहे. अगदी. ही प्रक्रिया केवळ एक अडथळा नाही, तर ती क्वांटम आणि आपल्या नेहमीच्या क्लासिकल जगामधील सीमा कशी आणि का तयार होते हे दाखवणारी एक मूलभूत नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच या डिकोहेरन्सला समजून घेणं आणि त्यावर मात करण्याचे मार्ग शोधणं हेच क्वांटम तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी सर्वात मोठं आव्हान आणि संधी आहे. निश्चितच. यासाठी मटेरियल सायन्स, फिजिक्स, इंजिनिअरिंग या सगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्रितपणे काम करावं लागते आणि पुढेही करावं लागेल. डेन्सिटी मॅट्रिक्स सारखी गणिती साधनं आपल्याला या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा अभ्यास करून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करतात. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय. काय? आपण पाहिलं की डिकोहेरन्स म्हणजे पर्यावरणाशी माहितीची देवाणघेवाण. पर्यावरण माहिती चोरतं आणि कोहेरन्स नष्ट करतं. पण काय आपण या प्रक्रियेला उलटं वापरू शकतो का? म्हणजे पर्यावरणालाच अशा प्रकारे डिझाईन किंवा इंजिनियर करता येईल का की ते क्युबिटची सुसंगतता घालवण्याऐवजी ती टिकवून ठेवण्यास किंवा अजून वाढवण्यास मदत करेल? पर्यावरणाला शत्रू न मानता मित्र बनवता येईल का? वा, हा खरंच खूप रंजक आणि भविष्याचा वेध घेणारा विचार आहे. यावर नक्कीच संशोधन होऊ शकतं आणि होतही असेल कदाचित. पर्यावरणाचा नियंत्रित वापर विचार करायला लावणारा मुद्दा आहे.